नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वल्लरी लावण्याला फोन करून विचारते, सात्विक फॅशनच्या विंटर कलेक्शनबद्दल जे काही मी ऐकत आहे ते खरं आहे का? त्यावर आता लावण्य म्हणते की हो मामी, हे सर्व खरं आहे. त्यावर आता लगेच वल्लरी विचारते की अगं पण लावण्य, इतका मोठा प्रॉब्लेम झालाच कसा? त्यावर आता लावण्य अगदी मोठ्या दिमागात म्हणते की हा प्रॉब्लेम आहे तर तो मी क्रिएट केलेला आहे. त्यानंतर आता विंटर कलेक्शनच्या बाबतीत मात्र सगळेजण आता अर्णवला अगदी प्रश्न विचारत असतात की अर्णव राजशिर्के, तू म्हणाला होता की आपण खूप मोठं कॅम्पेन करू, मग त्याची कॅश लाईन कुठे आहे? आणि तेवढ्यात आता दुसरा जो क्लायंट आहे तर तो विचारतो, म्हणजे याचा अर्थ अजून कॅश लाईन ठरलेली नाही तर? आणि आता लगेच आता एक रिपोर्टर विचारते की हे बघा, तसं जर असेल तर आता ह्या कॅम्पेनला काही अर्थ नाही राहणार. आता न्यूज रिपोर्टर सुद्धा आता तिथे आलेले असतात. लावण्याने सगळी तयारी करून आता अर्णवला कसं खाली अगदी ह्या विंटर कलेक्शनचं अगदी लॉस काढता येईल यासाठी पूर्णपणे त्याची बर्बादी करून ठेवलेली असते. आता मात्र ही ईश्वरीने मात्र लावण्याचं सर्व बोलणं ऐकून तिला जाब विचारलेला असतो. तेव्हा आता लावण्य ईश्वरीला म्हणते की हे बघ, ARला मात्र आता हिरोपासून झिरो कसं बनवायचं हे मी करणार आहे आणि त्याला कसे मी रस्त्यावर आणते हे बघत राहा. तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणत असते की हे बघ, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे प्लॅन कधीही मी सक्सेस नाही होऊन देणार आणि हे असं तर कधीही नाही होऊन देणार. आता बघत राहा की आता सात्विक फॅशनचं विंटर कलेक्शन कसं उंचावर जातं आणि त्यासाठी तुला ईश्वरीशी तोंड द्यावे लागेल. आता मात्र ईश्वरीने लावण्याला चांगलंच धमकावलेलं असतं. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.